पॅलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, मात्र मानक कार्यप्रणालीचा विचार केला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं दाखल याचिकेवर सुनावणीवेळी स्पष्ट केलं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये गर्दी नियंत्रणासाठी पॅलेट गन वापरासंदर्भातील कायदेशीर तरतुदी बदलल्या जात नाहीत तोपर्यंत तिच्यावर बंदी घालता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी स्पष्ट केलं. आणि त्याचवेळी न्यायालयानं पॅलेट गन गैरवापराच्या विशिष्ट प्रकरणांची तपासणी करण्यास तयारी दर्शवली आहे. पॅलेट गनवर बंदी नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. गैरवापराच्या तपासासाठी चौकशीचे निर्देश. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान झाला होता गोळीबार. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या कारवाईवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडले. या प्रकरणावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागणीवर गेल्या आठवडाभर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या आक्रमकतेमुळे सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले. या विषयावर राज्यासह देशाचं वातावरणही तापलं. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पॅलेट गनच्या वापरासाठी एसओपी संदर्भात केंद्र सरकारकडून उत्तर मागवलंय. पॅलेट गनच्या वापरावर संपूर्ण बंदी घातली जाणार नाही, मात्र मानक कार्यप्रणालीचा विचार केला जाईल असं न्यायालयानं सूचित केलं. Sir, the Home Minister authorized the shooting of our students, sir. He put pellets into the blood of our students. He ordered the students of India to be shot. देश के युवाओं पर पैलेट गन्स और AK-47 चलवाने की क्या आवश्यकता थी? क्या वे आतंकवादी थे? क्या आतंकवादी हैं? टेररिस्ट हैं? हाँ, कांग्रेस बोल रही है. जवाब दीजिए. कांग्रेस बोल रही है, जवाब मांग रही है, जवाब दीजिए. कौन जवाब देगा? कौन जवाब देगा? गृह मंत्री जी जवाब देंगे. किसने ऑर्डर दिया? किसने ऑर्डर दिया पैलेट गन्स चलाने के लिए? किसने ऑर्डर दिया? जवाब देंगे. पूरा देश पूछ रहा है, सिर्फ कांग्रेस पार्टी नहीं पूछ रही है, पूरा देश पूछ रहा है. पैलेट्स का यूज करके उनको मार रहे हैं और हॉस्पिटल में गिरे हैं. किसका आंख गया, किसका कान गया, किसका हाथ गया, किसका पैर टूटा. इसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार आप है, होम मिनिस्टर है. बंद कमरे में रह के आप सुन रहे होंगे मेरी बात, लेकिन आप बंद कमरे में रह के बहुत दिन छुप नहीं सकते. एक दिन हम बाहर खींच के लाएंगे. गुप्तचर विभागाचे माजी विशेष संचालक यशोवर्धन आझाद आणि पॅलेट गनमुळे दुखापती झालेल्या 2 व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी घेतली. याचिकांमध्ये नागरी आंदोलनावेळी गर्दी पांगवण्यासाठी पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. शांततापूर्ण निर्देशकांविरोधात पॅलेट गन्सचा वापर करणे हे मुळातच अवाजवी आणि घटनाबाह्य असल्याचं यात म्हटलंय. याचिकेनुसार अहिंसक जमावाला पांगवण्यासाठी अशा शस्त्रांचा वापर करणे हे वाजवीपणाच्या कसोटीवर उतरत नाही आणि घटनात्मक संरक्षणाचं उल्लंघन करते. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी कमी हानिकारक पर्यायांचा अवलंब केला जावा असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. याची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकार आणि शीघ्र कृती दलाच्या पोलीस महानिरीक्षकांना नोटीस बजावली. त्याचबरोबर न्यायालयाने जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान तैनात असलेल्या जवानांच्या दारुगोळ्याचा लॉग जतन आणि सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अपवादात्मक स्थितीत पोलिसांना पॅलेट गन वापरण्याचा अधिकार असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. गर्दीला बेकायदा घोषित करणे, पांगवण्याची घोषणा करणे आणि नंतर योग्य बळाचा वापर करणे अशा टप्प्यांनी प्रतिसाद सुरू होतो. त्यापैकी एका श्रेणीबद्ध दृष्टिकोनात पॅलेट गनचा वापर समाविष्ट आहे असे न्यायमूर्ती बागची यांनी सुनावणी दरम्यान सांगितलं. जंतर मंतरवर जेनझी आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या संदर्भात ऐतिहासिक निर्देश दिले होते, ज्यामध्ये शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा भाग असल्याचं स्पष्ट करत गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांना अटक न करण्याचे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले होते. मात्र अपवादात्मक परिस्थिती, गर्दी नियंत्रणासाठी पॅलेट गन वापरासंदर्भातील कायदेशीर तरतुदी या बदलल्या जात नाहीत, तोपर्यंत तिच्यावर बंदी घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. जंतर मंतरवर आरएफएफने केलेल्या गोळीबाराची चौकशी करण्याचे आदेश याआधीच सीआरपीएफना दिले आहेत. या घटनेत सैनिकांच्या शिस्तीचा आणि सुरक्षेच्या मानकांचा भंग झालाय का, तसेच परिस्थिती नियंत्रणात आणताना अतिरिक्त बळाचा वापर करण्यात आला होता का, या सर्व बाजूंनी तपास केला जातोय. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही. आंदोलनातील हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 13 एफआयआर नोंदवले. ज्या लोकांना अटक किंवा ताब्यात घेतलंय त्यांना सोडण्यात येईल, मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांच्या विरोधात कारवाई सुरू राहील असे दिल्ली सरकारनं स्पष्ट केलंय. पॅलेट गनच्या वापरावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे भविष्यात कोणत्याही आंदोलनात आंदोलक आक्रमक झाल्यास त्यांना कशा पद्धतीने रोखायचे अशी चर्चा आता सुरक्षा यंत्रणांमध्ये सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.